ऐकायला येतोय? शेवटपर्यंत क्लिअर? आवाज ओके आहे? थँक्स. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे काय? निष्ठा. ओके. विश्वास. आणि काही? आणखीन काही? एखाद्या गोष्टीप्रती आदर असणे. व्हेरी गुड. आणि अंधश्रद्धा म्हणजे काय? ज्या विश्वासाला पुरावा नाही. आंधळेपणाने व्हॉट्सअप तुमच्यापैकी किती जण वापरतात? नाही, मी नाही वापरत म्हणून विचारलं. मंगळवार गणपतीला स्टेटसला ठेवायला कोणी दिला? म्हणजे मंगळवार गणपतीचा असा कधी ठरवला गेला? गुरुवार स्वामी समर्थांचा, दत्ताचा, सोमवार शंकराचा. कॅलेंडर कधी जन्माला? कॅलेंडर कधी जन्माला? बरं, कॅलेंडरला जन्माला कोणी घातलं? श्रद्धा अंधश्रद्धा म्हणतात म्हटल्यावर आपल्याला बेसिक काही गोष्टी माहिती हव्यात ना. आता सोमवार मंगळवार आले आहेत म्हटल्यावर ते कुठून तरी आल्यात म्हटलं, कोणीतरी त्याला जन्माला घातलेले, त्याच्याशी ते असेच तर आले नाहीत ना. मग कॅलेंडर म्हणजे ऑफकोर्स अंधश्रद्धा निर्मूलन करताना आपल्याला गोष्टी माहिती हव्यात म्हणून विचारतो तुम्हाला. कॅलेंडरचा जन्म कुठे झाला? कोणी केला? काही कल्पना? येशू ख्रिस्ताची तारीख एक, जन्माची तारीख एक म्हणजे AC आणि BC, आफ्टर क्राइस्ट आणि बिफोर क्राइस्ट. ख्रिस्तपूर्व आणि ख्रिस्त आधी. ओके. पण कॅलेंडरचा जन्म कुठे? येशूने तर नक्की. शून्याचा शोध कोण लावला? आर्यभट्टाबरोबर अजून एक होता. आर्यभट्टाने लावला. आर्यभट्टाबरोबर अजून एक होता. नाही, ब्रह्मगुप्त नावाचा एक महान पुरुष होऊन गेला, सायंटिस्ट होऊन गेला बेसिकली. या दोघांनी मिळून शून्याचा शोध लावला. कॅलेंडरचा शोध हा एक पोर्ट ग्रेगरी नावाचा एक माणूस होता. त्यांनी सॉर्ट ऑफ 365 दिवसाचं कॅलेंडर डिक्लेअर केलं. फर्स्ट रजिस्टर्ड 365 डेज ऑफ कॅलेंडर हे पोर्ट ग्रेगरी नावाच्या एका माणसाने, सत्पुरुषाने हे कॅलेंडर शोधलं आणि त्याच्यानंतर कॅलेंडरचा उदय झाला. भारताचं कॅलेंडर कोणी शोधलं? आता ख्रिस्तपूर्व आणि ख्रिस्त बरोबर आधी आणि पूर्व असं आपण BC AC म्हणतो, तसं मग भारताचं कॅलेंडर कोणी शोधलं? भारताचं कॅलेंडर काय आहे? 365 दिवसांचं आहे. भारताचं कॅलेंडर कोणी शोधलं? इट्स इम्पॉर्टंट. सातवाहन नावाचा राजाचा एक काल होता. त्या सातवाहनाच्या राजाच्या कालखंडात कॅलेंडर प्रमाणित करण्यात आलं. सातवाहन राजाकडच्या जी काही तज्ज्ञ मंडळ होती त्या सगळ्यांनी मिळून बसून ते
सो कॉल्ड ॲफिडेव्हिट करून घेतलं की हे 365 दिवसाचं कॅलेंडर आहे आणि हे आता पुढे चालू आहे. जगात वेगवेगळी कॅलेंडर चालतात. काही कॅलेंडर प्रमाणित आहेत, काही कॅलेंडर आपापल्या स्थितीनुसार प्रमाणानुसार. म्हणून आपण इसवी सन शके असं जे म्हणतो ना, ते इसवी सन शके ते शक या कालखंडात म्हणजे शकांनी सुरू केलेलं सातवाहनाचं कॅलेंडर हे पहिलं रजिस्टर्ड आपलं भारताचं कॅलेंडर. दोन गोष्टी लक्षात आल्या. मगाशी मी तुम्हाला विचारलं की 7 दिवस म्हणजे मंगळवार गणपतीचा, गुरुवार दत्ताचा, सोमवार शंकराचा, तर याचा अर्थ 7 दिवसाचं. म्हणजे पहिल्यांदा ना म्हणजे रोमनांनी कॅलेंडरचा शोध लावला, बॅबिलियनचं कॅलेंडर, तर त्याच्यामध्ये 10 महिन्यांचंच कॅलेंडर होतं. म्हणजे एका कॅलेंडर इयरमध्ये फक्त 10 महिनेच होते. रोमन हुशार होते, म्हणजे त्यांना कशाचं ज्ञान होतं? खगोलशास्त्राचं ज्ञान त्यांच्याकडे चांगलं होतं. आणि रोमनांनी 365 दिवसाचं कॅलेंडर 10 महिन्यांचं असताना सुद्धा जानेवारी आणि फेब्रुवारी हे नंतर 2 महिने ॲड केले. म्हणजे जे पहिले 2 महिने आहेत हे सगळ्यात शेवटी आयडेंटिफाय केले गेले आहेत. हेही रोमनांचीच आपल्याला मिळालेली गिफ्ट आहे. आणि त्याच्यानंतर 12 महिन्यांचं कॅलेंडर हे प्रचलित झालं. 7 दिवसांचा शोध पुढे लावला. पण ग्रह तर आपले 7 नाही आहे. शनिवार आणि रविवारला 2 ऍड केले. शनिवारला आणि रविवारला 2 ऍड केले. नेपच्यून कुठल्या वाराला गेला? अच्छा, आता कुठला झाला? म्हणजे नंतर शोध लावले त्यांचे, आता शोध आपण ग्राह्य धरणार नाही. मग तसं म्हटलं तर मग अगोदर आपली जी अंधश्रद्धा होती ते अगोदरचे शोध होते. आता आम्ही श्रद्धेने आणखीन शोध लावले. इट शुड बी डिफाइनेबल. ख्रिस्तपूर्व तू सांगितलंस म्हणून, ख्रिस्तपूर्व बॅबिलियन नावाचा राजा होता. त्याने हे सगळे कट करून 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 त्याने जो चंद्राचा स्टडी केला त्याच्यावरून 7 दिवस जन्माला गेले. म्हणजे बॅबिलियन वॉज अ फादर ऑफ अ वीक. ओके, ग्रेगरी वॉज अ फादर ऑफ कॅलेंडर. शक, 7 वाहन राजांचं शक, ही वॉज अ फादर ऑफ इंडियन कॅलेंडर. साध्या सोप्या गोष्टी आहेत, लक्षात राहतील. गोंधळ कुठे होतो माहिती का? IQ मध्ये आणि EQ मध्ये. IQ म्हणजे बुद्ध्यांक आणि EQ म्हणजे इमोशनल क्वोशंट. ओके, आपण म्हणतो IQ याचा एवढा एवढा आहे म्हणजे हा एकदम भारी माणूस म्हणतो का नाही? असं नसतं. आता अंदाज धरून चालूया की सद्यस्थितीत आपल्याकडे 2 अत्यंत श्रीमंत माणसं आपल्याकडची कोण आहेत भारतातली? अंबानी आणि अदानी. काय असेल यांचा IQ? एवढे श्रीमंत म्हटलं IQ त्याचा भारीच पाहिजे ना. पण दोघांचं ग्रॅज्युएशन काय कशात झालंय, का ग्रॅज्युएशन झालंय का नाही झालंय? मुकेश अंबानी इंजिनियर आहे आणि अदानी अंबानींकडे किंवा अदानींकडे काम करणारे जे कोणी CA असतील, इंजिनियर असतील, त्यांच्यासाठी डेव्हलपमेंट करणारे जे कोणी डेव्हलपमेंट इंजिनियर असतील, त्यांचे एज्युकेशन अंबानींपेक्षा जास्त असेल का कमी असेल? फरक कुठे पडतो? आपण अंबानी होऊ शकतो का? आपण अंबानी होऊ शकतो का? हो असेल तर आतापर्यंत तुम्ही अंबानी का नाही हा मी विचारणार. आणि नाही असेल तर आतापर्यंत तुम्ही अंबानी का नाही ते मी विचारणार. तर आता मला उत्तर द्या, आपण अंबानी होऊ शकतो का?
होय, मग आतापर्यंत तुम्ही अंबानी का नाही झाला? इन्व्हेस्टमेंट मिळायला लागली. ओके, पण मग अंबानीकडे पैसे कुठून आले? ओके, सो वी आर रेडी. आपणही उद्या बँकेला गंडा घालायला तयार आहोत, कारण अंबानी व्हायचं तर बँक करप्सी व्हायला पाहिजे, बरोबर? होय की? म्हणजे आपण बँक करप्ट कोणाला तरी केल्याशिवाय, म्हणजे कुठलं तरी इथलं काढल्याशिवाय इथलं आमचं भरणार. आणि तुम्ही म्हणताय की आम्ही अंबानी व्हायला तयार आहोत, म्हणजे तुम्ही इथलं काढायला काहीतरी तयार आहात. दिस इज राईट ऑर रॉंग? एथिकली रॉंग, पण सक्सेससाठी ते पाहिजे. पैसा मिळवणं म्हणजे सक्सेस. ओके, तुमच्यापैकी किती जणांना एथिकली चांगल्या गोष्टी करायला आवडतात? चांगल्या एथिकली चांगल्या गोष्टी करायला किती जणांना आवडतात? ओके, किती जणांना एथिकली इलिगल गोष्टी करायला आवडतात? एथिकली इलिगल. एथिकली इलिगल म्हणजे काय माहितीये का? बोल 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 बोल. म्हणजे आपले स्वतःचे काही एथिक्स आहेत. उदाहरणार्थ एक कोणतरी गरीब माणूस आहे, जसा रॉबिनहूड करायचा की तो श्रीमंतांकडून चोरायचा आणि गरिबांना द्यायचा, सो ते इलिगल आहे, पण ते एका प्रकारे इथिकल सुद्धा आहे. आणि त्याच्यासाठी ते इथिकल होतं आणि त्याने कोणाची तरी मदत, म्हणजे श्रीमंताला लुटायचं आणि गरिबांना द्यायचं. प्रत्येकाच्या माणसावर आहे की माझे इथिक्स हे असू शकतात, दुसऱ्याचे कोणीतरी इथिक्स ते असू मान्यवर आहे की आपले इथिक्स काय. मग समाजाचे एथिक्स काय असायला हवेत? रॉबिनहूड असायला हवेत का रॉबिनहूड नसायला हवेत? डिपेंड करतो सिच्युएशन. स्टील आताच्या सिच्युएशनमध्ये रॉबिनहूड असायला हवेत का रॉबिनहूड असायला ना असायला हवेत? मी तुमच्या सगळ्यांचा इक्यू मोजतोय म्हणून विचारतो. सरकारचं काम आहे, सरकारने केलं काय? कारण आपण कोणाला तरी त्याच्यासाठी सो कॉल्ड हे 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 देतो ना आपण. प्रॉब्लेम माहिती याला काही किंमत 1500 रुपये. सो एथिकली काम करण्याचे 1500 रुपये मिळतात. सध्या भारतात एथिकली एकच काम आहे, ते म्हणजे एनिवेज. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की IQ आणि EQ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. IQ म्हणजे इंटेलिजंट क्वेश्चन आणि EQ म्हणजे इमोशनल क्वेश्चन. हे जे बुवा असतात ना, त्यांचा IQ खूप भारी असतो, त्यांचा IQ अत्युच्च प्रकारचा असतो, त्यांचा बुद्ध्यांक अत्युच्च प्रकारचा असतो. मी कुठेतरी वाचलेलं, कुठे ते मला नक्की माहिती नाही, पण विवेकानंदांचा IQ आणि म्हणे दाऊदचा IQ एक आहे. पण दाऊद कुठे वापरतोय आणि विवेकानंदांनी कुठे वापरला? सो माझ्याकडे काय आहे आणि मी कसं वापरतोय, राईट? इट्स व्हेरी व्हेरी सिम्पल. समजा म्हणजे आता मी आता तिथे नाही परीक्षा सुरू आहे, कशी तरी गणिताची परीक्षा सुरू आहे, जाता नाही तर कोणी बघितली आई बाबा थांबायला. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही मला सांगायचं आणि मी तुम्हाला 4 ऑप्शन देणार. 4 ऑप्शन पैकी तुम्ही मला एक सांगायचं. समजा 10 किलो सोनं तुमच्याकडे आहे, म्हणजे समजा तुमच्याकडे 10 किलो आहे आणि माझ्याकडे पण 10 किलो सोनं आहे. प्रत्येकाकडे, तुमच्या सगळ्यांकडे 10 किलो प्रत्येकाकडे सोनं आहे आणि माझ्याकडे पण 10 किलो सोनं आहे. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला की आपण दोघेही श्रीमंत, म्हणजे A ला ऑप्शन आहे आपण दोघेही श्रीमंत, B ला ऑप्शन आहे आपण दोघेही गरीब, C ला ऑप्शन आहे तुम्ही श्रीमंत मी गरीब, आणि D ला ऑप्शन आहे मी श्रीमंत तुम्ही गरीब. तर 4 पैकी कुठलं ऑप्शन बरोबर असेल? दोघेही श्रीमंत, म्हणजे A ऑप्शन. दोघेही श्रीमंत. बरं,
बी ऑप्शन दोघेही गरीब, तुम्ही पण गरीब मी पण गरीब. कारण ते प्रत्येकाच्या परसेप्शनवर आहे ना की नाही नाही, तो अगोदर बी आहे का नाही सांग, मग ते ठरवूया आपण. तुझा बी ऑप्शन आहे ना? किती कमवला तरी कमीच वाटतं. नाही ठीक आहे ना, तुझं ऑप्शन आहे की बी इज राईट. ओके, सो एचं काही जणांचं होतं, बीचं तुझं मत आहे की आपण दोघेही गरीब, तू पण गरीब मी पण गरीब. सी ऑप्शन तुम्ही सगळे श्रीमंत मी गरीब, असं येऊ शकतं. बरं, डी ऑप्शन मी श्रीमंत तुम्ही गरीब. मी तुम्ही जे उत्तर देणार तर त्याच्या पाठीमागे काहीतरी लॉजिक असलंच पाहिजे ना. म्हणजे आता तू समज दोघांनाही म्हणतोय तर ऑप्शन आहे तर त्याला लॉजिक पण असणार आहे. बरं, डी मी श्रीमंत तुम्ही गरीब. आता ए ऑप्शनवाल्यांनी सांगावं की बाबा 10 किलो सोनं तुमच्याकडे, 10 किलो सोनं माझ्याकडे, तर आपण दोघे श्रीमंत, असं तुम्हाला काय वाटतं? दोघे समान लेवलला आहेत, दोघांकडेही आहे. व्हेरी गुड, दोघांकडे आहे म्हटलं दोघे श्रीमंत आहे. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. सोनं आहे, व्हेरी गुड, सोनं आहे. 10 किलो सोनं आजच्या घडीला सध्या किती तोळा आहे? सध्या तोळा किती? जवळपास 80,000. ओके, डन. म्हणजे आपण दोघे श्रीमंत. बरं, बी ऑप्शन तुझा आणि माझा तुझा असं होतं की बी ऑप्शन आपण दोघेही गरीब. नाही, दोघेही नाही, तू गरीब नाही, आपण दोघेही गरीब. हां, बरं, बी ऑप्शन मध्ये दोघेही गरीब. बरं, आपण दोघेही गरीब का? कारण कुठल्याही माणसाला आपण किती कमवलं किंवा किती संपत्ती असली तरी त्यांना ती कमीच वाटते. सो त्यांना कायम असं वाटतं की अजून कमवलं पाहिजे, अजून कमवलं पाहिजे. ओके, तो ऑप्शन म्हणजे मला असं वाटतं की डिपेंड कोण माणूस आहे त्यावर डिपेंड करणार. समजा मी आउटसाइडर म्हणून बघतो तर मी दोघांनाही श्रीमंत म्हणून बघणार. पण जर मी ग्रीडी माणूस आहे तर मी असं बघणार की मी गरीब आहे पण समोरचा श्रीमंत आहे, तरी त्याच्याकडे माझे एवढे पैसे असतील किंवा थोडेफार जास्त. ओके, मग डिपेंड करतं की माणूस कोण आहे. ओके, डिपेंड करतं माणूस कोण आहे, तर त्याच्यावर तुझं असं म्हणणं आहे की आपण दोघे गरीब. सी ऑप्शन आहे तुम्ही गरीब नाही, मी गरीब तुम्ही श्रीमंत, तो पण त्याला पण तुझं येस होतं. ते काय येस आहे? त्यामुळे माणूस कोण आहे त्यावर डिपेंड करतं कशा प्रकारे विचार. ओके, तर उत्तर बरोबर आहे डी, मी श्रीमंत तुम्ही गरीब. आता मला लॉजिकली पटवून द्यायला पाहिजे का ते कुठे गोंधळ होतो बघा. 10 किलो सोनं म्हणजे IQ. ओके, सद्यस्थितीत तुमच्याकडे 10 किलो सोनं आहे हे तुम्ही डिक्लेअर कराल का? म्हणजे आपल्याकडे ईडी येणार नाही, आपण एवढे काही छत्रपती नाही, पण तरी पण तुमच्याकडे 10 किलो सोनं असेल तर तुम्ही डिक्लेअर करणार का? बिलकुल नाही. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही तुमचं 10 किलो सोनं आहे ते एक समजा असं, म्हणजे जस्ट आपल्या समजुनीसाठी आपण करूया की मोठा खड्डा खणणार, त्याच्यात ते 10 किलो सोनं ठेवणार, गाडणार, आणि आमच्याकडे बाबा काय नाही, आम्ही त्या गावचे नाही. मी काय करतो, मी ना त्यातलं 1 किलो विकतो, त्याचं घर बांधतो. 1 किलो विकतो, त्याचे शेअर्स घेतो. 1 किलो विकतो, त्याचं काय SIP लावतो. 1 किलो विकतो, त्याचं SWP लावतो. 1 किलो विकतो, त्याचं अजून काहीतरी करतो. 1 किलो मी कुठेतरी ध्यान पण देतो. मी सगळं करतो आणि 10 किलो जे ना छोटे छोटे तुकडे करतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतो. जेव्हा 10 वर्षांनी तुम्ही तुमचा खड्डा उकरून काढाल आणि सोनं बाहेर काढाल तेव्हा तुमच्याकडे 10 किलोच सोनं असणार. पण बिकॉज ऑफ माय डिसिजन मी त्या 10 किलोचं 100 किलोमध्ये रूपांतर केलेलं असणार. इट मीन्स माझ्याकडे जे आहे ते मी दाबून ठेवणं त्यापेक्षा माझ्याकडे जे आहे ते मी इन्व्हेस्ट करणं हा चांगल्या EQ असलेल्या माणसाचा प्रकार. मग ती कुठलीही गोष्ट असू दे. अंबानी बँक करप्सी करतो किंवा आणखीन काही करतो म्हणून तो मोठा आहे असं नाही. डेलिगेशन नावाचं जे वर्क आहे ना ते त्याचं अप्रतिम आहे. डेलिगेशन कम्स अंडर द सिनॅरिओ ऑफ EQ. जितकं माणसाला डेलिगेशन चांगलं जमतं तितकं माणूस पुढे जातो. म्हणजे 10 किलो सोनं असण्यापेक्षा 10 किलो सोनं इन्व्हेस्ट करणं हे माणसाची बौद्धिक क्षमता नुसती दाखवत नाही तर तो माणूस लॉजिकली किती विचार करतोय, म्हणजे त्याला इमोशनल कोशंट आहे तोच घर बांधणार हो. कारण घराची काहीतरी किंमत आहे ना.
नाहीतर 10 किलोचं सोनं मी जमिनीत गाडून ठेवलं आणि मी जर का मी कुठल्या तरी एकदम झोपडपट्टीत राहतोय, तर असलेल्या गोष्टीचा उपयोग काय? जर माझ्याकडे गोष्ट आहे आणि जर मी वापरत नाही तर त्या गोष्टीचा उपयोग शून्य. हे सगळं का मी तुम्हाला सांगतो ते लक्षात घ्या. मी मगाचपासून तुम्हाला बॅबिलियन सांगतोय की तुम्ही म्हणाल हे अंधश्रद्धेच्या रिलेटेड काय आहे सगळं. माणूस उत्क्रांतीने माकडापासून पुढे आला, मान्य. माणसाचा हा भाग डेव्हलप झाला, म्हणजे माकडांमध्ये हा भाग नाहीये. याला म्हणतात प्री फ्रंटल लोब, म्हणजे फ्रंटल म्हणजे पुढच्याचाही पुढचा भाग, त्याला म्हणतात प्री फ्रंटल लोब, की जो भाग विचार करतो. ओके, म्हणजे आजचं संपूर्ण लेक्चर, आजचं संपूर्ण दिवसाची कार्यशाळा, आजचं जे काही असेल हे फक्त यानं प्री फ्रंटल लोब नावाच्या सायंटिफिक नावाशी रिलेटेड आहे. का तसं? उत्क्रांतीमध्ये माणसांनी डिसिजन मेकिंग पॉवर वाढवत गेली. हे चूक, हे बरोबर, हे बरोबर, ते चूक. जे चूक ते बाजूला टाकलं, जे बरोबर त्याला बरोबर घेऊन माणूस पुढे चालला. पुढे गेला त्याने पुन्हा त्याचं चूक बरोबर केलं, पुन्हा त्याच्यात चूक काढलं, पुन्हा त्याच्यातलं बरोबर टाकलं. ट्राईंग अँड टेस्टिंग मधून माणसाने इतके वेगवेगळे ऑप्शन्स निर्माण केले की त्याच्यानंतर माणसाला कळायला लागलं की हे 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 बरोबर, हे 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 चूक. ओके, माणसाची जशी बुद्धी डेव्हलप झाली तशी माणसाला कळलं की आपल्या आतमध्ये ना, इनर कोअरमध्ये काहीतरी आहे, एक ऊर्जा आहे, असं आपण त्याला म्हणतात. ती ऊर्जा आहे की ती ऊर्जा आपल्याकडनं काहीतरी करून घेते. त्यावेळेला ते ग्लुकोज, ATP, ADP असलं काहीतरी माहिती नव्हतं. त्याने त्या ऊर्जेला नाव दिलं देव. म्हणजे कोणीतरी एक अशी गोष्ट आहे की जी सगळं चालवते, म्हणजे तो चंद्र उगवतो, सूर्य उगवतो, हे सगळं कोणतरी चालवतो. आम्ही श्वास घेतो, जगतो, मरतो, जे काय होतं हे कोणीतरी आमच्याकडनं करून घेतो किंवा ती गोष्ट घडवतो. त्या एका शक्तीला नाव दिलं गेलं देव. मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणाला संपवायचं नाहीये किंवा कोणाला दुखवायचं नाहीये. पण खरंच मला एक सांगा, मला आत्ता असं वाटतं म्हणजे जवळपास आत्ता आपण मेजॉरिटीने कदाचित इथे बसलेल्यांपैकी हिंदू असू असं मला वाटतं. मग आपल्यापैकी बरेच जण सत्यनारायणाची पूजा घालतात, बरोबर हो का नाही? मुस्लिम लोक सत्यनारायणाची पूजा घालतात का? नाही घालत. मग आमचा सत्यनारायण सांगतो का मी मुस्लिम लोकांची मी वाट लावणार कारण ते सत्यनारायण घालत नाही? बरं, आम्ही कधीच कुराण वाचत नाही, आम्ही म्हणजे नमाज पडत नाही 5 वेळेचा, 1 वेळेचा पण पडत नाही, 5 वेळेचा सोडून द्या. मग आम्हाला असा अल्लाह येतो आणि सांगतो का की तू माझा नमाज पडत नाहीस, मी तुझं वाईट करणार? आज रविवारी सगळेजण इथे आलो, आपण कोणी मासला गेलेलं नाही, ख्रिश्चनांच्या मासला गेलेलो नाहीत. मग काय येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो का तुम्ही मासला येत नाही, मी तुमचं वाईट करणार? देव असं नाहीये हो. देव का कोणाचं वाईट करणार? वाईट कोण करतं तेही सांगतो आणि कसं करतो तेही तुम्हाला समजावून सांगतो. देव, अल्लाह, येशू आपण दिलेली त्या त्या शक्तीची नावं आहेत आणि कुठल्याही प्रकारे कुठल्याही शक्तीला बजावं हे आपलं एक कर्म आहे. ज्ञानेश्वरी जी लिहिली त्याच्यात ज्ञानेश्वरांनी षडरिपूंचं विश्लेषण केलेलं आहे. षडरिपू म्हणजे काय? काम, क्रोध, मोह, मद, मत्सर आणि लोभ. तू जसं म्हणालास ना तसं तो लोभ. मुळात हेही शत्रू नाही, मुळात हेही शत्रू नाही. आपल्याकडे पूर्वी पर्शियन लोक यायची, तर आपल्याला जे षडरिपू माहिती आहेत ते संपूर्ण जगात आहेत, ते संपूर्ण जगात माहिती आहे. पर्शियन भाषेमध्ये या षडरिपूंना म्हणतात आहे. पर्शियन भाषेमध्ये षडरिपूंना काम, क्रोध, मोह, लोभ
मत्सर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत 6, या सगळ्यांना म्हणतात आहे. आणि 6च्या 6 गोष्टी ज्याच्यामध्ये ठासून भरलेल्या आहेत त्याला म्हणतात साहेब. नाही, हा फॅक्ट आहे, मी तुम्हाला सांगतो तो फॅक्ट आहे. ह्याच्यापुढे जर तुम्हाला कोणी साहेब म्हटलं तर तुम्ही म्हणून घ्यायचं का? खरं आहे. जे 6 रिपू आहेत त्यांना पर्शियन शब्द आहे, या सगळ्यांचा एकत्र सिंड्रोम आहे, याला म्हणतात आएक. आणि ज्याच्यामध्ये हे ठासून भरलेले आहेत त्याला म्हणतात वेल. आता या 6च्या 6 गोष्टी जो धारण करतो त्याला म्हणतात साधारण. काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर या सगळ्याही 6 गोष्टी जो धारण करतो तो साधारण माणूस. आता लक्षात आलं साधारण माणूस कोणाला म्हणायचं? म्हणजे साधारण माणूस पैशावर नसतो. हा, साधारण माणूस हा या गोष्टींवर असतो. सो 6च्या 6 गोष्टी जो धारण करतो तो साधारण. जो मान्य करतो ह्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत, कारण जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही ना. म्हणजे आज मी आंघोळ केली नाही तर आज मला आंघोळ करण्याची गरज आहे, मी मान्य केलं पाहिजे की नाही. आंघोळ केली नाही, मला लेक्चरला जायचं तर मी माप घेतली पाहिजे, आंघोळ घेतली पाहिजे. तर मला प्रॉब्लेम्स आहेत, मी केलं पाहिजे. म्हणजे कुठली गोष्ट मान्य केली पाहिजे. जो माणूस या 6 गोष्टींना मान्य करतो तो सामान्य माणूस. लक्षात आलं? ज्याच्यामध्ये ठासून भरले तो साहेब. जो ह्या सगळ्यांना धारण करून फिरत असतो तो साधारण. जो सगळं मान्य करतो की हे दोष माझ्यामध्ये आहे तो सामान्य माणूस. या 6ही गोष्टींना जो धाकात ठेवतो तो साधक. जो या 6ही गोष्टींना धाकात ठेवतो, कामाला, क्रोधाला, मदाला, मोहाला, मत्सराला आणि लोभाला जो 6ही जणांना धाकात ठेवतो तो साधक. या 6ही जणांना जो अधू करतो तो साधू. या 6ही जणांना जो अधू करतो तो साधू. या 6ही जणांचा जो अंत करतो तो संत. या 6ही जणांचा जो अंत करतो तो संत. आणि या सगळ्यांना अर्थ देऊन जो आपल्याबरोबर इतरांचं सुद्धा आत्मोन्नती करतो तो समर्थ. अंडरस्टूड? इट्स ना असा इंद्रधनुष्य आहे असं. आपण म्हणतो आम्ही सामान्य माणसं, पण सामान्य माणसाचा अर्थ माहिती आहे का सामान्य म्हणजे काय? आणि मला वाटतं हे जाऊन तुम्ही कुठेतरी सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे. म्हणजे आजच्या लेक्चरचं सोपं जे आहे हे का मी अंधश्रद्धेच्या अगोदर सांगतोय, कारण तुम्हाला श्रद्धा म्हणजे काय आणि कुठून येते हे समजून सांगतोय. जर ही कॅलेंडर नसती ना तर वर्ष नसते, आणि वर्ष नसती तर महिने नसते, महिने नसते तर दिवसही नसते. गणपतीचं वाहन उंदीर म्हणतात, बरोबर? आपण म्हणतो उंदराचा जन्म कधी आहे आणि गणपतीचा जन्म कधी आहे? मुळात श्रद्धेला श्रद्धा म्हणावीच का आणि किती म्हणावी याला सुद्धा आपल्याला डिफाईन करता आलं पाहिजे. कारण अंधश्रद्धामध्ये सायंटिफिक बेसवर जे पटतं ती श्रद्धा. राईट? लक्षात आलंय? मला कोणाला दुखवायचं नाही आहे किंवा माझा तो इश्यू नाही किंवा माझा तो हे नाही. मी पुन्हा एकदा रिपीट करतो आणि तुमच्या डोक्यात एकदा बसवतो. षडरिपू आहेत. हे जे षडरिपू आहेत हे सगळे ज्याच्या अंगात ठासून भरलेले आहेत तो नाही, ज्याच्या अंगात ठासून भरले आहेत तो साहेब. या सगळ्यांना आएब म्हणतात. म्हणून ज्याच्यात लक्षात घ्या शब्दाची उत्पत्तीच महत्वाची असते. तो साहेब जो हे 6ही गोष्टी माझ्यामध्ये आहेत हे मान्य करतो तो सामान्य माणूस. जो या 6ही गोष्टींबरोबर जगतो, धारण करतो तो साधारण माणूस. जो या 6ही गोष्टींना धाकात ठेवतो तो साधक.
पुढे जो या सर्व गोष्टींना अधू करतो तो साधू, जो या सर्व गोष्टींचा अंत करतो तो संत, आणि आत्मोन्नती माझी आणि तुमची सगळ्यांची आत्मोन्नती करतो तो समर्थ. आणि आपल्याला ह्या सायकल्स मधून जगता आलं पाहिजे. हे जगणं फार महत्वाचं आहे. आज कमीत कमी अर्थ तरी कळले. म्हणजे बाय लॉ आणि बाय डिफाईन कुठले वकील काय सांगतील मला माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगतोय ती फिलॉसॉफी सांगतोय. फिलॉसॉफी इज इम्पॉर्टंट, कारण त्याचे कायदे आणि सगळे जे झालेले आहेत ते फिलॉसॉफिकल टच वरूनच झालेले आहेत. अंगात देव येणं श्रद्धा की अंधश्रद्धा? अंगात देव येणं श्रद्धा की अंधश्रद्धा? अंगात देव येणं हा एक आजार आहे, हा एक मानसिक आजार आहे. याला ICD कोड आहे, DSM कोड आहे. याला शुद्ध इंग्लिशमध्ये किंवा याला आमच्या भाषेमध्ये कन्व्हर्जन एपिसोड असं म्हणतात. काय येतो तेही सांगतो. सासू सुना माहिती असतं तुम्हाला? साधारणतः लग्न होऊन जेव्हा सून जाते तेव्हा घरात कोणाचं अधिराज्य असतं? दुमत. काही वर्षांनी सरकार 1500 रुपये न देता सुद्धा सरकार ऍक्च्युली सरकार ताब्यात घेते. आजचं सरकार ना शिक्षित आहे, म्हणजे आजच्या बायका या शिक्षित आहेत. कन्व्हर्जन एपिसोड किंवा अंगात येणं हे कुठून सुरू झालं तुम्हाला सांगतो. मी मगाशी तुम्हाला ग्रीक, बॅबिलियन वगैरे काहीतरी सांगितलं. सगळ्यात फर्स्ट रजिस्टर्ड केस ही तेव्हाची आहे. कन्व्हर्जन एपिसोड किंवा अंगात येणं हे 90% कोकण सोडून 90% इतर भागात स्त्रियांमध्ये येतं. याचा कालखंड अंगात येण्याचा हा साधारण 20 पासून 30 ते 35 पर्यंत असतो. ह्याचे प्रॉमिनंट विक्टिम्स फिमेल्स असतात. म्हणजे हे स्त्रियांमध्ये होणारा हा एक त्रास आहे. आणि ग्रीक, रोमन त्यावेळेला पण हा स्त्रियांना त्रास व्हायचा. आता तेव्हाचं वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र तेव्हा नव्हतं. फिलॉसॉफी होती पण वैद्यकशास्त्र नव्हतं. आय मीन वैद्यकशास्त्र नव्हतं तेव्हा तेवढं प्रकार. तर समजा 100 जणांना आजार झाले आणि त्या रोमन वैद्यांकडे किंवा ग्रीक वैद्याकडे जर का ते पेशंट गेले तर ते सो कॉल्ड सगळं बघायचे काय प्रॉब्लेम आहे. तर त्यांना असं जाणवलं की 90% जास्त हा आजार स्त्रियांमध्ये होतोय, अंगात येण्याचा आजार. मग त्यांनी शोध लावला की असं काय स्त्रियांमध्ये आहे आणि पुरुषांमध्ये नाही, म्हणून हा स्त्रियांना होतो. तेव्हा काही झालं ना तरी ते कापायचे आणि शरीरातून बघायचे. बरोबर म्हणलं सर? म्हणजे रोमनांच्या काळात काय होतं की पेशंटला बरं करायच्या ऐवजी तो पेशंट अगोदर ट्रीट करायच्या अगोदर त्याला कापायचे, मारायचे आणि त्याच्या आतमध्ये काय बदल झाले हे ते बघायचं. तर बहुतेक स्त्रियांना कापल्यावर त्यांना कळलं की ह्या स्त्रियांना गर्भाशय आहे आणि पुरुषांना गर्भाशय म्हणजे हा आजार गर्भाशयाशी रिलेटेड आहे असं त्या तज्ञ लोकांनी मत काढलं. रोमन लँग्वेज मध्ये गर्भाशयाला म्हणतात हिस्ट्रस. काय म्हणतात? हिस्ट्रस. आणि ज्याला हिस्ट्रस आहे त्याला जो आजार होतो तो हिस्टेरिया. म्हणजे हिस्टेरिया आपण काय हिस्टेरिया करतात हे जे म्हणतात ना ते रोमनांचे शब्द आहेत, आमचं नाही. तुम्ही डच वखारावाल्या तुम्हाला माहिती पाहिजे. हे रोमनांचे शब्द आहेत आणि तेव्हापासून आतापर्यंत हा शब्द आहे. आणि हा एक मानसिक आजार आहे जो अंधश्रद्धेच्या नावाखाली येतो. आता का होतो? साधारणतः हा आजार मगाशी म्हटल्याप्रमाणे स्त्रियांमध्ये होतो. साधारणतः हा आजार वयवर्ष 20 ते 35 या वयामध्ये होतो.
शक्यतो हा आजार असणाऱ्या स्त्रिया हट्टी असतात, सगळ्या स्त्रिया हट्टी असतात असं मी म्हणत सगळ्या स्त्रिया हट्टी असतात असं मी म्हणत अरे म्हणा ना नाही म्हणून. बर, सगळ्या स्त्रिया हट्टी असतात असं मी म्हणत सो क्रियापद तुम्ही वापरला की नाही. हा आजार ज्यांना असतो त्या स्त्रिया हट्टी असतात आणि ना सरकार बदलायचे दिवस आलेले असतात. आता सासूला माझ्या पाया पडायचं असेल तर मी काय करायचं? सरकार कसं दुसऱ्याने नमतं घेतल्याशिवाय आपलं सरकार चढणार नाही ना. वर समोरचं पडलं पाहिजे ना आपल्या पायात, तर आमचं सरकार उभं राहणार. मग सूनबाई काय करायला लागल्या? अंगात देवी आणायला लागल्या. असं करून अंगात देवी आली की देवी पहिली ऑर्डर सोडते, माझ्या पाया पडा. बघा हा मनाचे काय खेळ असतात बघा. मी EQ बद्दल बोलतोय, इमोशनल क्वेश्चन बद्दल बोलतोय. कधीतरी नॉर्मल सून सासूला सांगेल का माझ्या पाया पड? कुठली तरी सासू सुनेच्या पाया पडेल का? नाही. पण जेव्हा हिस्टेरिया होतो आणि अंगात देवी येते तेव्हा झक मारत सासरे, नवरा, सासू, दीर, नणंद, शेजारी पाजारी, हौशे नवशे गवशे, म्हणजे काय कंडिशन आहे बघा. आणि माणसाला ना मगाशी मी तुम्हाला काहीतरी सांगितलं बघा, तू साहेब आहे बस आहे, त्याच्यामधला ना त्या स्त्रीमध्ये ना लोभ निर्माण झालेला असतो आणि सासू बद्दलचा मत्सर असतो. माझ्यापेक्षा मोठा बघताय देवी येऊन. मग हे पुढचा बघूया. माणसाच्या मनात या गोष्टी सुरू असतात आणि माणूस ना मन मोकळेपणाने बोलून सांगण्यापेक्षा माणूस असं काहीतरी करतो आणि अंधश्रद्धा जन्माला येतात. लक्षात आलं? सासू काहीही न बोलता त्या सुनेच्या पाया पडते. सासूचा इगो पण टिकला जातो, कारण सासूच्या भाषेत सासू देवाच्या पाया पडलेली असते की देवीच्या पाया पडलेली असते. सुनेच्या पायाने पडूक नाही. आणि सून काय म्हणते? एक डोळा साठवून सासू मग पाया पडली. हा बंद डोळा देवाचा, उघडा डोळा सुनेचा. ह्याला म्हणतात इगो सॅटिस्फॅक्शन. ह्याला म्हणतात इगो सॅटिस्फॅक्शन. आणि अंधश्रद्धा जेव्हा येतात ना तेव्हा ह्या इगो सॅटिस्फॅक्शनच्या गोष्टीतून जन्माला येतात. सगळ्या माणसांना भूक असते, तसं तू म्हणालास. तुझं आपण मगाशी जे बी बरोबर म्हटलं की सगळे गरीबच, म्हणजे ना असं म्हणजे माझ्याकडे किती असलं तरी मला कमी. सगळेजण सुखी असतात पण समाधानी कोणी नसतं. सगळेजण सुखी असतात पण समाधानी कोणी नसतं. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आयुष्यात आपल्या सगळ्यांना समाधानी व्हायचं असतं. म्हणजे ट्रेन पकडायची असते समाधानाची, पण आपण चढलेलं असतो सुखाच्या ट्रेनमध्ये. आता सुखाच्या ट्रेनला स्टॉप्स असतात, समाधानाची ट्रेन असते ना ती एकाच ठिकाणी उभी असते आणि ती समाधानी असते. आपल्याला सगळ्यांना आयुष्यात समाधान हवं आहे, पण आपल्याला वाटतं की आम्हाला सगळ्यांना सुखी व्हायचं आहे. आम्ही सगळे सुखी झालो की आम्ही सगळे समाधानी. मुळात त्याला जे काही व्हायचंच नाहीये, जो अंत करतो. आता मला सांगा, संत समाधानी असणार का सामान्य समाधानी असणार का साहेब समाधानी असणार? जो अंत करतो तो. इट्स सो सिंपल इन लाईफ. ती जी ग्रीडी, तू जो शब्द म्हणालास तो ग्रीडी, तू जो शब्द आहे म्हणजे मला 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 मला, अरे कुठपर्यंत मला? देयर हॅज टू बी लिमिट. देयर हॅज टू बी लिमिट. ॲट वन पॉइंट तुम्ही दिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही संत होऊन द्यायला लागता ना तेव्हा तुम्ही समर्थ होता. म्हणजे संतांच्याही पुढची पायरी असते ती समर्थांची असते. मी समर्थ म्हणजे स्वामी समर्थ की असं म्हणजे रिलिजियसली नाही बोलत आहे. मी तुम्हाला फिलॉसॉफिकल वर्ड सांगतो. फिलॉसॉफिकल म्हणजे शब्दांचा अर्थ तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. हे जे अंगात येणं असतं, मग अंगात आलं की सासू घरचा स्वयंपाक करते. देवीला कसं सांगणार? बरोबर ना? आणि देवी काही चिकन मटन काही मागू शकते. कारण आपल्याकडे पहिल्यापासून आहे की बळी देणं.
बळी कधी असा कोबीचा दिलाय असं कधी बघितलं का? वांग्याचा बळी देऊया. सगळ्यांना बकरेच हवे असतात. मुळात माणूस हा मांसाहारी प्राणी. मुळात माणूस हा मांसाहारी प्राणी. का मांसाहारी? माणूस पाणी कशाने पितो? जिभेने पितो की? वन्स अगेन आता जे काही आलेलं आहे सो कॉल्ड, ठीक आहे, म्हणजे व्हेज नॉनव्हेज तर वेगळी गोष्ट आहे, पण तरीही आम्ही गाईचं काय म्हणजे दूध पण घेत नाही, तूप पण घेत नाही आणि असं काय 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 वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. ऑफकोर्स प्रत्येकाला वी शुड रिस्पेक्ट, पण मुळात आपण मांसाहारी. झाडाला जीव असतो का? तुम्ही जेव्हा कोबीची भाजी करून खाता, मेथीची भाजी मुळासकट काढता आणि तेव्हा तुम्ही शाकाहार करता का? आता मांसाहार आणि शाकाहार म्हणजे आपण असं नको म्हणूया की प्राणी आणि पालेभाज्या भाज्या हा प्रकार वेगळा. जीव घेणं हे मांसाहारात येतं, बरोबर ना? आणि जीव न घेणं हे करतं दुसऱ्याच्या. पण असा आहे का काही शाकाहार की ज्याच्यात जीव घेतला जात नाही? आता दुधावर हक्क कोणाचा? त्या गाईच्या पाडसाचा का आमचा? म्हणजे आज एवढी मोठी इंडस्ट्री आहे दुधाची, एवढी अमूलची एवढी मोठी इंडस्ट्री आहे. बाळं किंवा गायी या प्रेग्नंट केल्या जातात, कारण त्या जोपर्यंत प्रेग्नंट होणार नाही, वासरं जन्माला घालणार नाही, तोपर्यंत म्हणजे खरंच आम्ही शाकाहार करतो. दुसऱ्यावर जबरदस्ती करून, दुसऱ्याला प्रेग्नंट करून, त्याचं बाळापासून आईचं सगळं तोडून टाकायचं आणि आम्ही त्याच्यातनं येणारं प्रॉडक्ट खायचं. इमोशनल लेवलला ह्या सगळ्या गोष्टी बघा. IQ लेवलला गेलात तर नक्कीच अमूल आपण समजतं. मी काय म्हणतोय? मी तुम्हाला मानसिकता समजवण्याचा प्रयत्न करतो. मी अंधश्रद्धेवर डायरेक्ट नाही बोलत. अंगात देव काय येतो कळलं? आपल्याला सगळ्यांना काळजी वाटणं हे नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे? आपल्या सगळ्यांना चिंता वाटणं हे नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे? बघा, माझा पहिला प्रश्न आहे, आपल्या सगळ्यांना काळजी वाटणं हे नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे? आज मला माझी 2 मुलं आहेत, तर मला त्यांची काळजी वाटते, तर हे नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे? नॉर्मल आहे. पण मला माझ्या मुलांची चिंता वाटते, हे नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे? काय ॲबनॉर्मल आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन काळजी अँड चिंता? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन काळजी अँड चिंता? काळजीमध्ये जेव्हा भीती मिसळली जाते तेव्हा काळजीचं रूपांतर चिंतेत. बघा मी कसं कसं शिकवतो तुम्हाला. काळजी इज ओके, चिंता इज नॉट ओके. काळजी प्लस भीती इज इक्वल टू चिंता. माझ्या मुलांचं मी मेल्यावर काय होणार? काळजी की चिंता? आता मी माझ्या मुलांसाठी एवढं करून ठेवलेलं आहे, पण माझा मुलगा अलीकडे दारू पितो, तर त्याचं पुढे काय होणार? मग काळजी म्हणजे काय? मुलांची काळजी घेणं म्हणजे काय? म्हणजे फॅक्ट्स आहेत ते बघून वागणं. काय 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 जे काही फॅक्ट्स आहेत, जे काही करंट प्रेझेंट सिनेरिओ आहे, त्या हिशोबाने जे गरजेचं आहे ते करण्याचा ॲटिट्यूड असतो. म्हणजे काय गरज म्हणजे काय आणि इच्छा म्हणजे काय? गरज म्हणजे नेसेसिटी, म्हणजे त्या गोष्टीशिवाय माझं आयुष्य पुढे जाणार नाही. मग असं कुठली गोष्ट आहे जी मुलांसाठी आपण गरज आहे म्हणून केलीच पाहिजे? नाही शिकवलं मी, काय फरक पडतो? आजकाल कितीतरी ट्रेंड्स आहेत नवीन, ज्याच्यामध्ये शाळेत नाही काय. चांगली जनरेशन मिळणार नाही. म्हणजे माणसाला माणूस बनवायचं असेल तर शिक्षण पाहिजे. शिक्षणातून आपण IQ देतो, EQ नाही. चांगला माणूस बनण्यासाठी EQ लागतो, IQ नाही.
शाळेमध्ये IQ शिकवला जातो इथे. म्हणजे माझं एक आवडतं वाक्य आहे की शाळेमध्ये आपल्याला लघुकोण शिकवतात, काटकोण शिकवतात, त्रिकोण शिकवतात, चौकोन शिकवतात. एकच गोष्ट कुठली शिकवत नाही, दृष्टिकोन. आणि आयुष्यात कुठली गोष्ट महत्वाची असते, म्हणजे जे आयुष्यात हवं असतं ते आम्हाला शाळामध्ये शिकवत नाही. आणि नंतर आयुष्यावर आम्हाला बडबड बसतात, ह्या पण तुमचा येणार नाही. म्हणजे एकतर तुम्ही देणार नाही. लक्षात येतं तुमच्या दृष्टिकोन इज व्हेरी इम्पॉर्टंट. गरज आणि इच्छा ह्याच्यामध्ये फरक असतो. जगात फक्त 2 प्रकारच्या गोष्टी असतात. एकाला म्हणतात FBC आणि एकाला म्हणतात FWC. हे सगळं कोणीतरी नोट करून ठेवा, कारण हे एकाला म्हणतात FBC आणि एकाला म्हणतात FWC. FBC म्हणजे काय तर फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल आणि FWC म्हणजे फॅक्टर्स विदिन कंट्रोल. जगात, संपूर्ण जगात 2च प्रकारच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये विभागल्या जाऊ शकतात. कुठलीही गोष्ट घ्या, फॅक्टर्स विदिन कंट्रोल अँड फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल. शब्द लक्षात आले. माझ्या आवाक्यात असलेल्या गोष्टी आणि माझ्या आवाक्यात नसलेल्या गोष्टी. जेव्हा माणूस माझ्या आवाक्यात नसलेल्या गोष्टींवर विचार करतो तेव्हा माणूस अंडर स्ट्रेस राहतो. म्हणजे मला ह्याला बदलायचं आहे, तिला बदलायचं आहे, हा बदलला पाहिजे, हा माझ्या मनासारखं वागला पाहिजे, हे एवढे पैसे मिळाले पाहिजे. या सगळ्यांना माझ्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी आहेत. आणि माझ्या आवाक्यातल्या गोष्टी काय आहेत, मी रोज उठलं पाहिजे, मी रोज आंघोळ केली पाहिजे, मी व्यवस्थित खाल्लं पाहिजे, मी माझ्यासाठी जे काही मला संस्कार मिळाले आहेत ते मी फक्त केले पाहिजे. ह्या आवाक्यातल्या गोष्टी. आवाक्यातल्या गोष्टींनी समाधान मिळतं आणि आवाक्याबाहेरच्या गोष्टींनी त्रास मिळतो. मुळात गरज ही आवाक्यातल्या गोष्टींचीच असते. आम्ही नीड्स एवढ्या केलेल्या आहेत. म्हणजे आता आम्हाला मोबाईल हवा, आम्हाला इंटरनेट हवं, आम्हाला सगळं हवं. तर हे सगळं जे हवं हे माझं आवाक्याबाहेरचं आहे. फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल, फॅक्टर्स विदिन कंट्रोल. F हे शब्द फार महत्वाचे आहेत. आयुष्यात निर्णय फक्त 3च गोष्टींनी घेता येतात, 3 प्रकारे घेता येतात. त्याला म्हणतात 3F. त्याला म्हणतात 3F. त्याला म्हणतात फ्लाईट, फाईट और फ्राईट. म्हणजे बघा, तुम्ही बोर झालाय का? म्हणजे माझ्या ह्याच्याप्रमाणे अजून माझ्याकडे 6 मिनिटं आहेत तरी. फाईट, फ्लाईट आणि फ्राईट. बघा, आपण माकडापासून जन्माला आलो, बरोबर. माणूस आणि माकड याच्यामध्ये कोण होत आहे? माणूस आणि माकड याच्यामधले आपला कोण होतो आपण? आदिमानव. एक्झॅक्टली. आधी मानवाला गरजा होत्या, आधी मानवाला नीड्स नव्हत्या. आधी मानवाला गरजा होत्या, आधी मानवाला नीड्स नव्हत्या. आधी माणसाने एकदा माती खाल्ली आणि त्याने त्याच्या नीड्स निर्माण केल्या. म्हणजे आधी मानवाला गुहा मिळाली ना, तिथे त्याचा प्रॉब्लेम नव्हता. ही गुहा चांगली का ती गुहा चांगली, आणि ह्याच्यातून कंपॅरिझन. ती गुहा जरा जास्त मोठी आहे, कडेच जाऊन राहतोय. आता तो लोभ निर्माण झाला, बरं ना. म्हणजे काय असतं बघा, इच्छा असते ती पूर्ण झाली तर लोभ निर्माण होतो, आणि इच्छा अपूर्ण राहिली तर क्रोध निर्माण होतो. इच्छा म्हणजे आधी मानवाला ही गुहा का ती गुहा ह्याच्या मागोदर अगोदर इच्छा निर्माण झाली, आणि आधी मानवाला जर का ती गुहा हवी ती मिळाली तर आधी मानव लोभ, म्हणजे ह्याच्यापेक्षा पण अजून एखादी थोडीशी मोठी गुहा मिळाली तर जरा घरापेक्षा एक दुमधली बरा, त्यापेक्षा आणखीन एक मधलो बरो. हे ना आधी मानवापासून मिळालेले गिफ्ट आहे. आणि नाही पूर्ण झाली म्हणजे इच्छा पूर्ण झाली तर लोभ, अपूर्ण राहिली तर क्रोध. आणि क्रोध जेव्हा निर्माण होतो तेव्हा मग काहीतरी करून मी माझा लोभ पूर्ण करण्यासाठी मी अंधश्रद्धा वापरतो. माझे असे पैसे येत नाहीत तर मग मी असे पैसे घेईन. लोभ आणि क्रोध. आधी मानव जेव्हा होता ना, जेव्हा त्याला फक्त ना गरजा होत्या, त्याला नीड्स नव्हत्या, तेव्हा बघा, समजा मी तुम्हाला आधी मानव म्हटलं तर चालेल ना, मी मला पण आधी मानव म्हणतोय. हे आधी मानव आहेत आणि मी आधी मानव आहे. आणि समजा मला वाटलं की ह्यांच्याकडचं ते शेत आहे ना ते चांगलं टळारून आलेलं, आणि माझ्याकडच्या शेतात ना यंदा तसं पीक नाही आहे,
तर मी विचार करणार यांच्यावर जातो मी आणि यांच्याकडचं शेत मी घेतो. आता हे आदिमानव मला ते शेत देतील का? मग हे आदिमानव 3F पैकी काय करतील? माझ्याशी फाईट म्हणजे मारामारी करतील, बरोबर? मग हे फाईट करताना काय विचार करणार? ह्या डॉक्टर दुरी आदिमानवाला पण 2 हात आहेत, मला पण 2 हात आहेत. डॉक्टर दुरींना पण 2 पाय आहेत, मला पण 2 पाय आहेत. मी लाख घातले, ते लाख घातले, तिसरा पाय नाही येत ना. मग माणूस ना कम्पेअर करायला लागला आणि माणूस योग्य ठिकाणी मारामारी नावाचा फॅक्टर उपयोगात आला. बघा मी किती सांगितले, किती प्रकारे निर्णय फक्त 3च घेतात: फाईट, फ्लाईट आणि फ्राईट. समजा या आदिमानवावर मी गेलो असतो चढवलो आणि हा माणूस समजा घाबरला असता आणि फ्रीज झाला असता, तर मी त्याला बाजूला सारून त्याचं शेत मी परत माझ्याकडे आणलं असतं, राईट? म्हणजे त्यांनी निवडलेला फ्रीज होण्याचा निर्णय चूक होता का बरोबर होता? चूक होता. डॉक्टर तुरी आले, डॉक्टर तुरी आले, डॉक्टर तुरी आले, ह्या भीतीने हा माणूस जर का आदिमानव पळून गेला असता, पुन्हा मी त्याचं शेत आणणार होतो. आणि मग फ्राईट म्हणजे आणि फ्लाईट म्हणजे थिजून जाणे आणि पळून जाणे हे निर्णय त्यांच्यासाठी योग्य होते का? म्हणजे आदिमानवाने योग्य निर्णय काय घेतला? मारामारी करतो, बरोबर? आता गंमत झाली, ह्या आदिमानव असताना तिथून एक मोठा वाघ आला. आता हा आदिमानव काय निर्णय घेणार? ये वाघा, मी बघतो तुझं काय ते. हा निर्णय घेणार का पळणार? बाबा वाघ गेलो. सो विच इज द राईट डिसिजन? फ्लाईट, पळून जाणे. फ्लाईट म्हणजे पळणे, पळून जाणे, बरोबर? आता धावता धावता वाघ पाठी पडलेला आहे, धावता धावता. तेव्हा तर आदिमानव ना, म्हणजे फुल टू जंगल बिंगल होते, ते सगळं होतं, चिखल पाणी सगळी दलदल, दलदलीत ढामकणा माणूस पडला. आता तुम्हाला राग नाही येत आहे? हां. तर आदिमानव आता दलदलीत पडलाय. आता आदिमानव दलदलीत पडल्यावर तो एवढ्या काय दलदलीत गेला. आता तो म्हणतो डॉक्टर तुरी आदिमानवाने मला 3च ऑप्शन सांगितले आहेत: एक तर मारामारी करणे, एक तर पळून जाणे किंवा थिजून जाणे. आता हा माणूस काय ऑप्शन घेणार? त्याच्यातनं पळून जाण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? आणखी मी बघतोच तुला कसा दलदलीत, बघतोच मी तुला कसा मला पकडतेस, आणि जर का मी त्या दलदलीशी मारामारी केली तर हा माणूस काय करेल? तिथेच उभा राहील आणि तो कोणाची तरी मला मदत येण्यासाठी वाट बघेल, किंवा ॲटलिस्ट मी माझ्या तोंडाची मी पडलोय एवढं तरी सांगून तो मदतीसाठी, म्हणजे तेव्हा तो ना थिजून जाऊन तो तिथेच थांबला, थिजून गेला. दिस इज द राईट ऑप्शन. कुठलाच ऑप्शन चूक किंवा बरोबर नसतो, तो तुम्ही कुठल्या परिस्थितीवर वापरते. एक्झॅक्टली. आणि ही परिस्थिती आणि निर्णय घेण्याची क्षमता आपल्याला EQ देते, IQ नाही. कृपया आपल्या मुलांना याच्या पुढे बुद्धिवान बनवू नका. त्यांना माणूस बनवा. त्यांना पडलं तर थांबता आलं पाहिजे, अडचणीत आले तर हाक मारता आली पाहिजे. आजकालची मुलं आत्महत्या करतायत. का आत्महत्या करतात माहिती आहे? ते पळून जात आहेत, वास्तवापासून पळून जात आहेत. ते फ्लाईट करतायत. ते त्यांना फ्राईट होत आहेत. ॲक्च्युली त्यांना फाईट केलं पाहिजे. त्यांनी काय केलं पाहिजे? मदत केली पाहिजे, कोणाकडे तरी मदत मागितली पाहिजे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हे जेव्हा जटा झालेलं, जसं सर मगाशी म्हणाले, किंवा बाकीचे अडचणीत असलेले जे येतात लोक ना, हे मदत मागत नाही म्हणून येतात. आणि खरं सांगू, ही जी गोष्ट आहे ना, ही आम्ही ह्याच्यापेक्षा ना ह्याला जास्त ही गोष्ट ह्याच्यासाठी आहे, आम्ही ह्याच्यासाठी वापरतो. हा एक माणसाला दुसरा एक अवयव निर्माण झाला. ही मुवमेंट अगोदर नव्हती. आम्हाला फाईन मुवमेंट अशा होत्या, पण आजकालच्या मुलांना जन्माला आल्यापासून का ढगात सगळं घालवायचं मला कळत नाही, किंवा सगळं पाताळात तरी घालायचं. नो, समाधान थांबण्यात आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला तुमचा स्क्रीन लॉक घालता आला पाहिजे, स्क्रीन टाईम तुम्हाला सेव्ह करता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी होत नाहीत. काय होतं माहिती का प्रॉब्लेम? म्हणजे मी काल परत फेसबुकवर लिहिलं, माणसाला ऐकायला कान नसतात ना, म्हणून प्रॉब्लेम. प्रत्येक माणसाला ना आपलं कोणीतरी ऐकावं अशी खूप अपेक्षा असते. आणि जेव्हा माणसाला आपलं ऐकणारं कोणी नसतं ना, तेव्हा माणूस डिप्रेशनमध्ये जातो.
तेव्हा माणूस मानसिक आजार होतो. मानसिक आजार बाकी कशाने होत नाहीत. सद्यस्थितीत मानसिक आजार हे फक्त माझं कोणीतरी मन लावून ऐकत नाही याच्यामुळे होतं. राहील लक्षात? आज जे मी तुम्हाला सांगितलं ते लक्षात राहील. आज मी तुम्हाला काय काय सांगितलं मी समअप करतोय. मी तुम्हाला फाईट, फ्लाईट आणि फ्राईट शिकवलं. ठीक आहे. मी तुम्हाला फॅक्टर्स विदिन कंट्रोल, फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल शिकवलं. मी तुम्हाला आयेब शिकवला. मी तुम्हाला साहेब शिकवला. मी तुम्हाला साधारण शिकवला. मी तुम्हाला सामान्य शिकवला. मी तुम्हाला अधू करणारा साधू शिकवला. अंत करणारा संत शिकवला. आणि आत्मोन्नती करणारा समर्थ शिकवला. लक्षात राहिलं? 10 किलो सोनं असताना वापरायचं कसं नावाचा एक मी तुम्हाला इक्यू शिकवला. हिस्टेरिया अंगात काय येतं हे मी तुम्हाला एक सांगितलं. लक्षात राहील? आल्या आल्या नवीन येणाऱ्या सरकारला जुन्या सरकारांनी जर का तेवढंच महत्त्व दिलं म्हणजे प्रत्येक वेळेला विरोधी पक्ष म्हणून नकार येईल. तो आता आपल्यात म्हणजे काय एकाच विधानसभेत आणि एकाच लोकसभेत बसतात ना. पण तुम्ही अपोजिट आम्ही असं नसतो. ही ना रीतभात नाही. ही रीतभात नाही. तो मला काय सांगतो आमच्याकडे एवढे सीटा असत. सीटांवरून नाही तुम्ही मोठे होत. आणि फ्रँकली स्पीकिंग ती सुद्धा माणसं खरंच समाधानी आहे का? फॉरगेट अबाउट चुकी. मी हॅपीनेस बद्दल बोलतच नाही आहे. हॅपीनेस इज टेम्पररी. सॅटिस्फॅक्शन इज लॉंग टर्म. हे हॅपीनेस म्हणजे ना आजकाल आम्ही लोभाकडे अडकलोय. हॅपीनेस म्हणजे आम्हाला लोभ वाटतो. हॅपीनेस म्हणजे लोभ नाही आहे. आणि आम्हाला ॲट द एंड ऑफ जेव्हा आम्ही मरू, जेव्हा आम्ही असे डोळे शांत करून वर बघत असू तेव्हा आम्ही सॅटिस्फाईड मेलं पाहिजे. कारण मरणार तर सगळ्याच. तुम्ही अंधश्रद्धा करा, श्रद्धा करा, मंगळवार करा, गुरुवार करा, का वाटेल ते करा, पण कुठल्या तरी 7 दिवसांनी एक वार तुमचा घातवारच आहे. तुम्ही किती त्या दिवशीच्या देवाचा करा. आय व्हेरी सॉरी टू से. कारण दॅट इज डिफाईन द यम. आणि यम हा एक परमनंट देव आहे. तो देव कधीच कोणाला सोडत नाही. म्हणजे त्याच्यातून सुटका कोणाचीच नाही. हे सो सिम्पल. सगळ्यांचं करायचं. डेफिनेटली सगळ्यांचं करायचं. म्हणजे कधीतरी ना सगळ्या देवांबद्दल थोडी थोडी माहिती घ्या. देवांबद्दल म्हणण्यापेक्षा छान आहे म्हणजे येशूचा जन्म, येशूची कहाणी ती पण छान आहे. प्रत्येकाकडे ना काहीतरी घेण्यासारखं भरपूर आहे. आम्हालाच आमची झोळी उघडी ठेवता येत नाही. प्रत्येक धर्माकडून झाले त्यांना धर्म म्हणून ठीक आहे. म्हणजे मी असं नेहमी म्हणतो की जाती किंवा धर्म म्हणा. आता मी येताना गाडीने आलो. मग गाडीचा सगळ्यात महत्वाचा पार्ट काय? इंजिन, स्टेअरिंग सगळेच आहे. एक्झॅक्टली सगळेच एक्झॅक्टली पार्ट महत्वाचे आहे. म्हणजे जर का तो एखादा जरी खिळा जरी पडला संपतं सगळं. जाती असं समजा की आपलं जग म्हणजे आपली एक गाडी आहे. आणि कोणी आपण खिळे आहोत, कोणी स्टेअरिंगला आहोत, कोणी हॉर्न आहोत, कोणी ब्रेक आहोत. सगळेजण आपण ना वी आर द पार्ट्स ऑफ द सोसायटी. ह्याच्यामध्ये कुठलाही पार्ट म्हणजे रात्रीच्या वेळेला हेडलाईट टाकायला तेव्हा हेडलाईट महत्वाचं आहे की नाही तुम्हाला? सकाळच्या वेळेत तुम्हाला किंमत वाटणार नाही पण रात्रीच्या वेळेला वाटणार का नाही? स्टेअरिंग चाललं पाहिजे. बरं स्टेअरिंग एक्सिलेटर एकदम बेस्ट. गाडीचा स्पीड 200 आहे पण ब्रेक नाही लागला तर 200चं स्पीड काय कामात आहे? सगळे पार्ट महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या जाती महत्वाच्या आणि सगळ्या जाती इक्वली इम्पॉर्टंट. म्हणजे सरकार असं का करतं? ही खालची जात ही वरची जात असं सरकारच का करतं? जेव्हा आम्ही धड्याच्या पहिल्या ह्याच्यामध्ये शिकतो की सर्व आम्ही एक आहोत आणि नंतर आम्ही जाऊन कास्ट व्हॅलिडिटीसाठी म्हणजे किती विरोधाभास की आम्ही सगळ्यांनी म्हणायचं आमची सगळे एक सर्व भारतीय आम्ही एक आहोत आणि नंतर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मागायचं. दिस इज रॉंग. म्हणजे तुम्ही सांगायचं एक, शिकवायचं एक, दाखवायचं एक. इट्स रॉंग. आणि मग जाती जातींना आमच्यात भांडण होतं. वी आर फार साधी आणि चांगली माणसं होतो. वी आर सगळं मान्य केलेली फार सामान्य माणसं होतो. सगळं धारण केलेली फार साधारण माणसं होतो. आम्ही संत नाही आहोत.
ज्ञानदेवांना सुद्धा जर का वयाच्या 16व्या वर्षी शेळ्याच्या पाठीमागे जावं लागत असेल तर त्या माणसाची मनस्थिती काय असेल? काय असेल? 16 वर्षाचा तरुण पोर ज्याने ज्ञानेश्वरी लिहिली तो माणूस समाधी घेतो. कधी विचार केला या गोष्टीचा? 16 वर्षात एवढं लिहिलं तर कदाचित त्यांनी त्याच्या 60व्या वर्षापर्यंत राहिले असते तर किती काय काय लिहिलेलं असतं, किती सांगितलं असतं. बट स्टील ही कम्प्लिटेड. हे कम्प्लिशन, हे फुल स्टॉप खूप महत्वाचं असतं. माझं कार्य तिथपर्यंत होतं, तिथे मी थांबणं गरजेचं आहे. हे थांबणं ज्याला कळलं ना तो संत. तो संत. समर्थ तर सोडूनच द्या, म्हणजे फार पलीकडची पाहिजे. समर्थ होणं, समर्थ फक्त आई होऊ शकते, बाकी कोणी नाही. समर्थ ही प्रत्येक घरात असते आणि ती फक्त आई असते, बाकी कोणी नसते. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. आता शेवटची गाडीवरून गोष्ट निघाली म्हणून सांगतो की मी ऐकली गोष्ट ती. एकदा एका वेडांच्या इस्पितळासमोर ना एका माणसाची कार पंक्चर होते आणि कार पंक्चर झाल्यावर तो माणूस तिथे कार लावतो आणि गाडीचे म्हणजे जॅक लावतो, चाकवर उचलतो, 4 नट काढतो आणि चाक काढतो. पाठीमागून स्टेपनी काढतो आणि स्टेपनी लावायला जातो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की त्याने जे काढलेले 4 नट होते ते गटारात पडले. आता प्रॉब्लेम म्हणजे आता त्याच्याकडे चाक आहे पण तो लावू शकत नाही. मग आता त्याचा प्रॉब्लेम म्हणजे आता मी जाणार कसं पुढे? तर तिथून वरून एक वेडा बघत असतो. तो म्हणतो काय प्रॉब्लेम आहे सर? तो म्हणतो तुला दिसत नाही का माझी गाडी पंक्चर झाली आहे? तो म्हणतो मग ठीक आहे ना, दुसरी तुमच्याकडे स्टेपनी आहे, ती स्टेपनी लावा आणि जावा. म्हणतो तू वेडा आहेस, माझ्याकडे स्टेपनी आहे पण 4 नट ते गटारात पडले. तो वेडा म्हणतो तुम्ही मूर्ख आहात, तुमच्या पुढे आहे ना सोल्युशन आहे ना. म्हणतो कुठे सोल्युशन आहे? 4 नट पडलेच गटारात. तो सांगतो उरलेली 3 चाक आहेत ना, त्याला प्रत्येकाला 4-4 नट आहेत, त्याच्यातला 1-1 नट काढा आणि 4थ्या चाकाला लावा. सगळी गाडी तुमची 3-3 नटवर चालेल पण जोपर्यंत पुढे जाता तोपर्यंत गाडी तरी चालू होईल. सोल्युशन इज दॅट. हे आम्हाला दिसत नाही, आम्ही 4 नट गटारात पडलेला काय आम्ही म्हणून माणसं अंधश्रद्धेकडे जातात. जर का तुम्ही उरलेल्या चाकांचे नट श्रद्धेने जर का आपण त्या 4थ्या चाकाला घालू शकलो तर माणसं अंधश्रद्धेकडे नाही जाणार. माणसांना अंधश्रद्धेपासून वाचवायचं असेल ना तर माणसांना बुद्धी द्या, माणसांचा EQ वाढवा. माणसांचा EQ वाढवणं, माणसांचा बुद्ध्यांक वाढवण्यापेक्षा माणसांचा भावनांक, कारण माणसांचे भावनेमध्ये कमी पडतात ना म्हणून माणसं तिकडे जातात. माणसांना तुम्ही कुठेतरी असं साहेबपासून हळूहळू सामान्य करून मान्य करून त्या साधारणपासून साधकापर्यंत जरी नेऊन ठेवलं ना, धाकामध्ये जरी आपल्या त्याने ठेवलं नाही जाणार मी इथे, तरी सुद्धा सगळे बाबा ॲटोमॅटिकली आपले बंद करून बसतील. म्हणजे साधक बघा नेहमी जसे सर म्हणाले या बापूंकडे जाणारे सगळे स्वतःला काय समजतात? साधक. बाबा साधू, हे साधक. बाबाने कशाला काय अधू केला ते देवाला माहिती, पण आम्ही बाबांचे साधक नाही. जर आम्ही साधक आहोत तर आम्हाला आमचे षडरिपू धाकात ठेवायला हवेत. आम्हाला जर का एखाद्या गोष्टीबद्दल आसक्ती वाटते तर त्या आसक्तीला तिथे थांबवता आलं पाहिजे. आसक्ती परमनंटली मारून नाही टाकायची. आपल्याला काम हवं, अदरवाईज पुनरुत्पादन होणार नाही. क्रोधही हवा. उद्या जर का मी या ताईला हात लावला आणि जर का हिचा नवरा माझ्या अंगावर आला नाही तर काय फायदा आहे? फाईट फ्लाईट फ्राईट 3 पैकी एका ऑप्शन नवऱ्याने निवडायला हवा. क्रोध पण हवा, लोभ हवा. माझ्या मुलांनी मोठं व्हायला हवा, लोभ असायला हवा आपल्यामध्ये. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. माझ्यापेक्षा तो अवगुणांनी पुढे चालला आहे तर मला मत्सरी वाटायला पाहिजे, तो पुढे चालला आहे त्याला खाली आणलं पाहिजे, मी पुढे आता म्हणतो. हाही चांगला मत्सर असावा. जेव्हा जेव्हा इच्छा निर्माण होईल तेव्हा लोभ होणार का क्रोध होणार हे मला डिसाईड करता आलं पाहिजे. मला माझ्या आवाक्यातल्या गोष्टी डिसाईड करता आल्या पाहिजे. मला समाधानाने आयुष्य जगता आलं पाहिजे. आणि जो समाधानी झाला तो आयुष्यात सुखी झाला, जो सुखी झाला तो आयुष्यात समाधानी झाला नाही. राहील लक्षात नक्की. थँक्स अ लॉट. तुम्ही मला इथे बोलावलं आणि कळलं घरी काहीतरी घेऊन जाणार आहात. ॲटलिस्ट साहेबापासून समर्थांपर्यंत तरी घेऊन जाल.
सांगाल सगळ्यांना, जेव्हा तुम्ही आम्ही सामान्य माणूस आम्ही काय करतो तर सांगा, अरे सामान्य म्हणून तू साहेबापेक्षा वर आहेस, तू साहेबापेक्षा सुद्धा वर आहेस. उद्या जेव्हा तुम्ही त्याला साहेब म्हणाल, या साहेब, तेव्हा तुम्ही त्याला शिवी घातलेली म्हणजे अत्यंत चांगल्या शब्द, कसं आहे साहेब, या साहेब, ही अपमान करण्यासारखी गोष्ट आहे. कारण तुम्ही असं भरवलेले आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कोणालाही कोणाची आई आणि बहीण काढायची गरज नाहीये. फक्त साहेब म्हटलं तर बरोबर लागलं पाहिजे. मान खाली करणं ना खूप चांगली गोष्ट असते. कोणाचं तरी ऐकणं त्याहून सुंदर असतं आणि ऐकून स्वतःमध्ये बदल करणं ते जगातली अत्यंत सुंदर गोष्ट आहे. जगामधली एकच कॉन्स्टंट गोष्ट आहे ती म्हणजे बदल. जगामध्ये बदल ही एकच कॉन्स्टंट गोष्ट आहे. बघा, हा विरोधाभास आहे पण हा फॅक्ट आहे. जगामध्ये बदल हीच फक्त कॉन्स्टंट गोष्ट आहे. बाकी कुठलीही कॉन्स्टंट गोष्ट नाही. फक्त बदल हीच स्थिर आहे. बाकी सगळं जे स्थिर वाटतं ते स्थिर नाही. इट्स इम्पॉर्टंट. सो तो बदल हा करत झाला. बगळ्याचा राजहंस झाला पाहिजे. ह्याला म्हणतात डौलदार परिवर्तन. म्हणजे जेव्हा हे काय शिकवतील, सांगतील, करतील, सोबत कायदा येईल, बाकीच्या गोष्टी होतील ना, तेव्हा आपल्यामध्ये परिवर्तन नाही तर आपल्यामध्ये डौलदार परिवर्तन व्हायला पाहिजे. आपला राजहंस व्हायला पाहिजे. मेंटल हेल्थ लक्षात येते आहे. मी उगाच मेंटल हेल्थमध्ये तुम्हाला फार कन्फ्युजिंग करून दाखवू शकतो. जे शिकलो आहे ते फार विचित्र होतं. म्हणजे ते असं डोक्यात बसायचं ना. पण आय होप तुम्हाला आज काहीतरी घरी नेण्याइतपत मी शिदोरी दिलेली असेल. ओके, सो आय एम थँकफुल टू यू. मला इतक्याबद्दल बोलल्याबद्दल खूप खूप आभारी. आणि ह्याच्यापुढे 10 किलो सोनं असेल तर ऑप्शन डी वर राहा. नेहमी श्रीमंत व्हा. आहे त्याच्यामध्ये समाधानी राहण्यापेक्षा योग्य पद्धतीने बी लावणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे विचारांचं बी असेल, धनाचं बी असेल, शिक्षणाचं बी असेल, हे आज तुम्ही जे शिकणार आहात ते श्रद्धेचं बी असेल. हे सगळी बियाणं लावा आणि त्याची रोपटी मोठी करून त्याचं कुठेतरी एक मोठं झाड, त्याचं जंगल हे आपण केलं पाहिजे. थँक्स अ लॉट. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. सर, खरं तर लेक्चर एवढा सुंदर झाला की आज तुम्ही कॅलेंडर